नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेकरता म्हणजे टीईटी करता मानसशास्त्राच्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या ज्या आहेत अभ्यासल्या होत्या, ज्यामध्ये आपण काही प्रश्न अभ्यासले होते. विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी आपण जवळपास 50च्या वरील प्रश्न जे आहेत लास्ट सेशन मध्ये बघितले होते. तर आता उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपण बघितले होते आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात आलेली आहे. बघा, या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जागतिक स्तरावर कोणी प्रसिद्ध केली तर डॅनियल गोलमन यांनी केली. बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत हा कोणाचा आहे तर रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचा आहे. व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा, पुरवणारी शक्ती म्हणजे प्रेरणा हे मॅक्डोगल यांचं म्हणणं आहे. विद्यार्थी मित्र, अध्ययन संक्रमणा जे आहे म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये होणारा उपयोग, ही व्याख्या सोरेनसन यांची आहे. समान घटकाचा सिद्धांत एडवर्ड थॉर्नडाइक यांनी केलेला आहे. स्पियरमन द्विघटक सिद्धांत. सामान्यीकरण सिद्धांत चार्ल्स वूड यांचा आहे. विद्यार्थी मित्र, कुप्रसिद्ध ज्यूक्स कुटुंबाचा अभ्यास आणि अनुवंशाचा प्रभाव कोणी सिद्ध केला तर हा आर एल डगडेल यांनी केलेला आहे. कॅलिका कुटुंबाचा अभ्यास करून मतिमत्व संबंधी अनुवंशाशी संबंधाचा शास्त्रज्ञ कोण आहे तर एच गोडार्ड हा आहे. विद्यार्थी मित्र, ओके. चला, असे आपण प्रश्न बघितले होते. आता उर्वरित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, पुढचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न काय या ठिकाणी प्रश्न असा आहे की स्वयंशोधन अध्यापन पद्धती जी आहे, ओके बघा, स्वयंशोधन पद्धती, तर स्वयंशोधन पद्धती ही कोणी शोधून काढली, स्वयंशोधन पद्धती कोणी शोधून काढली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणी शोधून काढली तर स्वयंशोधन पद्धती विद्यार्थी मित्र प्राचार्य H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी शोधून काढलेले. ऑप्शन नंबर अ, प्राचार्य H.E. आर्मस्ट्रॉंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, सूक्ष्म अध्यापन म्हणजेच मायक्रो टीचिंगचे जनक कोण आहेत? विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे. ओके, मायक्रो टीचिंगचे जनक कोण आहेत? तर मायक्रो टीचिंगचे जनक कोण आहेत विद्यार्थी मित्र? एडवर्ड एलन. ओके, एडवर्ड एलन. ऑप्शन नंबर अ, एडवर्ड एलन हे मायक्रो टीचिंगचे जनक आहेत. मायक्रो टीचिंग बघा, परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्र, सूक्ष्म अध्यापनाचे जनक कोण आहेत? एडवर्ड एलन हे सूक्ष्म अध्यापनाचे जनक आहेत. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला दिलेले संपादन, मार्गदर्शन आणि उत्तेजन होय. ही व्याख्या कोणाची आहे? ती व्याख्या बर्टन यांची आहे. ऑप्शन नंबर अ, बर्टन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. व्यक्तिमत्व मापनाची शाईच्या डागांची चाचणी, ओके, कोणाची आहे, कोणी तयार केली तर ही हर्मन रोशार्क यांनी तयार केली. बघा, या ठिकाणी रोशार्क टेस्ट, हर्मन रोशार्क. ओके, रोशार्क टेस्ट म्हटलं की हर्मन टेस्ट रोशार्क, शाईच्या डागाची चाचणी. व्यक्तिमत्व अभ्यासासाठी काय शाईच्या डागाची चाचणी ही रोशार्क यांनी तयार केलेली आहे. विद्यार्थी मित्र, ओके. चला, त्यानंतर बघा, प्रसंग चाचणी किंवा टीएटी. ओके, प्रसंग चाचणी किंवा टीएटी ही व्यक्तिमत्व चाचणी कोणी विकसित केली तर ही विद्यार्थी मित्र हेनरी मरे आणि ख्रिस्तियाना मॉर्गन यांनी विकसित केली आहे. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, बालप्रसंग चाचणी. ओके, कॅट म्हणजे चिल्ड्रन्स ॲप्रिशिएशन टेस्ट. ओके, ही कोणी केली आहे, ही कोणी तयार केली तर ही लिओपोल्ड बॅलेक यांनी तयार केली आहे. ऑप्शन नंबर अ, लिओपोल्ड बॅलेक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या विकासात्मक मानसशास्त्राचे जनक कोण? ओके, बघा, विकासात्मक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत विद्यार्थी मित्र? तर जीन पियाजे आहेत. ऑप्शन नंबर अ, जीन पियाजे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, अध्ययनाचा मुख्य नियम, परिणामाचा नियम कोणी दिला? ओके, बघा, अध्ययनातील मुख्य नियम म्हणजे कुठला परिणामाचा नियम हा कोणी दिला तर हा एडवर्ड थॉर्नडाइक यांनी दिला. ऑप्शन नंबर अ, एडवर्ड थॉर्नडाइक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शिक्षकाने वर्ग अध्यापन करताना पूर्वज्ञानाकडून नवीन ज्ञानाकडे जावे हे अध्यापन सूत्र कोणत्या मानसशास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहे? तर हे सूत्र विद्यार्थी मित्र समष्टीवादी या मानसशास्त्रीय सिद्धांतावरती आवश्यक आहे. समष्टीवादीचा जनक कोण आहे विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी आहे कोहलर. ओके, कोण आहे? कोहलर हा समष्टीवादीचा जनक आहे. ओके, बघा, वर्तनवादावरती सिद्धांत कोणाचा? तो वुडवर्थ. वर्तनवादावरती कोणाचा आहे? वुडवर्थ. मनोविश्लेषणवाद विद्यार्थी मित्र
या ठिकाणी बघा सिगमंड फ्राइड, मनोविश्लेषणवाद कोणाचा आहे? सिगमंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाचा आहे मनोविश्लेषणवाद. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाचा गुणविशेष सिद्धांत, व्यक्तिमत्वाचा कोणता गुणविशेष सिद्धांत, ट्रेट थिअरी ऑफ पर्सनॅलिटी कोणी मांडला? तर हा ऑलपोर्ट आणि कॅटेल यांनी मांडलेला आहे विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर अ, ऑलपोर्ट आणि कॅटेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, गरजांची श्रेणीबद्ध उपपत्ती. ओके, पहा गरजांची कुठली म्हटली आहे तर या ठिकाणी श्रेणीबद्ध उपपत्ती जी आहे याची सर्वोच्च गरज कोणती मानली गेली? बा अब्राहम मॉस्लो यांनी काय केलं आहे विद्यार्थी मित्र? तर गरजांची श्रेणीबद्ध उपपत्ती मांडली, त्यांनी वर्गीकरण केलं आणि त्यामध्ये सर्वोच्च स्तरावरती कोणता घटक मानला? तर सर्वोच्च स्तरावर त्यांनी आत्मप्रचिती म्हणजे काय, आत्मप्रत्यक्षीकरण, आत्माविष्कार हा घटक मानलेला आहे. आणि शारीरिक गरज ही सर्वात खालच्या स्तरावर आहे. शारीरिक घटक काय विद्यार्थी मित्र? सर्वात खाली मांडलेला आहे. सर्वात खालच्या स्तरावरती शारीरिक घटक मांडलेला आहे आणि आत्मप्रचिती सर्वात वर आत्मप्रचिती. सर्वात वर जर कुठला घटक ठेवला त्यांनी तर तो ठेवलाय आत्मप्रचिती. ओके, आत्मप्रचिती हा घटक त्यांनी काय सर्वात वरच्या स्तरावरती ठेवलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये लाइप्झिग जर्मनी येथे कोणी सुरू केली? ही कोणी सुरू केली होती विद्यार्थी मित्र? तर ही विल्यम वुंट यांनी केली होती. ऑप्शन नंबर अ, विल्यम वुंट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विल्यम वुंटने सुरू केली होती आणि यामध्ये यांचा एक सहकारी होता विद्यार्थी मित्र. ओके, ही शाळा सुरू करण्यासोबत यांच्यासोबत सहकारी होता. ते कोण होते? तर ते होते टिचनेर. कोण होता? टिचनेर हा त्यांचा सहकारी त्या ठिकाणी होता विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक देखील विल्यम वुंट यांना म्हटले जाते विद्यार्थी मित्र, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP आहे. ओके, पहा शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर एडवर्ड एल थॉर्नडाईक यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, थॉर्नडाईक. आता विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईकला काय विद्या जाते? तर शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक. थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता बरं? तर थॉर्नडाईकने मांजर या प्राण्यावरती प्रयोग केला होता. त्याची उपपत्ती कुठली होती? तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके, कुठली? प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी आहे ती एडवर्ड थॉर्नडाईक यांची होती. क्लिअर आहे सर्वांना? चला स्किनरचा विद्यार्थी मित्र, स्किनरचा कुठला आहे? स्किनरची उत्पत्ती आहे साधक अभिसंधान. स्किनरची उत्पत्ती कुठली आहे? साधक अभिसंधान स्किनर यांची उपपत्ती आहे. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, स्मरण आणि विस्मरणावर सर्वप्रथम शास्त्रोक्त प्रयोग कोणी केले? स्मरण आणि विस्मरण यावरती सर्वप्रथम शास्त्रोक्त प्रयोग हा हर्मन एबिंगहॉस यांनी केले. ऑप्शन नंबर अ, हर्मन एबिंगहॉस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, संरचनावाद या मानसशास्त्राच्या पंथाचे संस्थापक कोण होते? तर संरचनावाद या मानसशास्त्राच्या पंथाचे संस्थापक विल्यम वुंट आणि एडवर्ड टिचनर होते. हे दोघंही या ठिकाणी आहेत. ओके, यांनीच विद्यार्थी मित्र काय, तर जर्मनी या ठिकाणी, ओके, जर्मनी मधील लाइप्झिग या ठिकाणी, जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी काय पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. ओके, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, कार्यवाद हा विचार प्रवाह कोणी सुरू केला? बघा कार्यवाद हा जो विचार प्रवाह हा कोणी सुरू केला? तर हा विल्यम जेम्स आणि जॉन ड्यूई यांनी सुरू केला. ओके, विल्यम जेम्स आणि जॉन ड्यूई यांनी कार्यवाद हा विचार प्रवाह सुरू केला. क्लिअर आहे सर्वांना? चला त्यानंतर वर्तनवाद, वर्तनवाद या संप्रदायाची स्थापना 1913 मध्ये कोणी केली? बघा विद्यार्थी मित्र, IMP प्रश्न आहे. वर्तनवाद या संप्रदायाची स्थापना 1913 मध्ये कोणी केली? तर JB वॅटसन. ओके, जॉन बी वॅटसन यांनी केली आहे. बघा यांनी काय म्हटलंय, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मानसशास्त्राची व्याख्या काय केली यांनी? मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या ही या ठिकाणी कोणी केली आहे?
वॅटसन यांनी केलेली आहे विद्यार्थी मित्र. वॅटसन यांची ही व्याख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, समष्टीवाद. ओके, समष्टीवादचे मुख्य प्रवर्तक कोण आहे? तर समष्टीवादाचे मुख्य प्रवर्तक कोण? तर मॅक्स वर्दिमर आणि कोहलर कोपका हे समष्टीवादाचे मुख्य प्रवर्तक आहेत. ऑप्शन नंबर 1 हे तीनही या ठिकाणी समष्टीवादाचे मुख्य प्रवर्तक आहेत. ओके, चला यानंतर मनोविश्लेषणवाद चे जनक कोण? यापूर्वी देखील सांगितलं होतं विद्यार्थी मित्र तुम्हाला, मनोविश्लेषणवादाचे जनक कोण? या ठिकाणी सिग्मंड फ्राइड हे मनोविश्लेषणवादाचे जनक आहेत. ऑप्शन नंबर अ सिग्मंड फ्राइड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेच्या मापनासाठी पहिली यशस्वी चाचणी कधी तयार करण्यात आली? बुद्धिमत्तेच्या मापनासाठी पहिली यशस्वी चाचणी 1905 मध्ये तयार करण्यात आली होती विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर अ 1905 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अध्ययनात पठारावस्था कशामुळे येते? ओके, अध्ययनामध्ये जी पठारावस्था आहे, पठारावस्था ही कशामुळे येत असते? तर ही कंटाळा, थकवा आणि प्रेरणेचा अभाव यामुळे येत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पठारावस्था ही अध्ययनामध्ये कंटाळा आल्याने, थकवा आल्याने किंवा प्रेरणेचा अभाव असल्याने त्या ठिकाणी येत असते. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो, या विकासाच्या तत्वाला काय म्हणतात? बघा, बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होत असतो, याला काय म्हणतात? त्याला शीर्ष पदभिमुख दिशा तत्व असे म्हणतात. शीर्ष पदभिमुख दिशा तत्व ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाचा विकास केंद्राकडून परिघाकडे होतो, या तत्वाला काय म्हणतात? बघा, बालकाचा विकास ज्यावेळी केंद्राकडून परिघाकडे होतो, केंद्राकडून परिघाकडे होतो, याला काय म्हणतात? याला समीप दूर दिशा तत्व असे म्हणतात. ऑप्शन नंबर अ समीप दूर दिशा तत्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा, व्यक्तीच्या जैविक प्रश्न काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी, व्यक्तीच्या जैविक आणि अनुवांशिक क्षमताची पूर्तता म्हणजे परिपक्वता. बघा, परिपक्वतेची या ठिकाणी व्याख्या दिली आहे विद्यार्थी मित्र. काय? व्यक्तीच्या जैविक आणि अनुवांशिक क्षमताची पूर्तता म्हणजे परिपक्वता. ही व्याख्या कोणी केली आहे? ही व्याख्या अर्नॉल्ड गॅसल यांनी केली आहे. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अर्नॉल्ड गॅसल यांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, संरक्षण यंत्रणाचा वापर व्यक्ती कशासाठी करते? ओके, बघा, संरक्षण यंत्रणाचा वापर व्यक्ती कशासाठी करते? तर चिंता आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी. ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चिंता आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी व्यक्ती जी आहे संरक्षण यंत्रणाचा वापर करत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, अप्राय गोष्टींना नावे ठेवणे, उदाहरणार्थ द्राक्षे आंबट आहेत, ही कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे? तर ही समर्थन या स्वरूपाची संरक्षण यंत्रणा झाली. ऑप्शन नंबर अ समर्थन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विस्थापन मध्ये बघा विद्यार्थी मित्र, एकाचा राग हा दुसऱ्यावर काढला जातो. ओके, विस्थापनामध्ये काय होतो? एकाचा राग हा दुसऱ्यावर काढणे, याला विस्थापन म्हणतात. ओके, रागाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालेलं आहे? विस्थापन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपला राग कमकुवत व्यक्तीवर किंवा वस्तूवर काढणे ही कोणती संरक्षण यंत्रणा झाली? यापूर्वी सांगितलं मला, ही कुठली आहे? ही विस्थापन स्वरूपात डिस्प्लेसमेंट म्हणतात त्याला. आपला राग कमकुवत व्यक्तीवर किंवा इतर वस्तूवर काढणे याला विस्थापन असे म्हणतात. त्यानंतर बघा, लहान मुलांचे खेळ हे भावी आयुष्याची पूर्वतयारी असतात. ओके, लहान मुलांचे खेळ हे भावी आयुष्याची पूर्वतयारी असतात. हा सिद्धांत, खेळाचा हा जो सिद्धांत आहे, हा रिकामी जागा यांनी मांडलाय. कोणी मांडलाय? ती कार्ल ग्रुस यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर अ कार्ल ग्रुस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये कुत्र्यावर प्रयोग कोणी केला होता? तर अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये कुत्र्यावरती प्रयोग विद्यार्थी मित्र इवान पॅव्लोन यांनी केला होता. कोणी केला होता? इवान पॅव्लोन यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, पहा त्या ठिकाणी प्राणी लिहून देतो. इवान पॅव्लोनचा कुत्रा, स्किनरचा आहे कबूतर, कोहलर चिंपांजी माकड, कोहलरचा आहे चिंपांजी माकड, एडोक थॉर्नडाईक, थॉर्नडाईकची काय? तर थॉर्नडाईकची येते विद्यार्थी मित्र
मांजर. ओके, बघा या ठिकाणी हे सर्व जे प्रयोग आहेत हे उत्पत्तीचा जो काही प्रकार आहे, ओके, हे सर्व उत्पत्त्या कशामध्ये येतात? साहचर्यवादामध्ये येतात. ओके, कशामध्ये येतात? साहचर्यवाद मध्ये येतात. ओके, हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी 100 प्रश्न जे होते ते कव्हर केलेले आहेत. ओके, बघा यापूर्वी आपण खूप सारे प्रश्न बघितले विद्यार्थी मित्र. स्टार्टिंग पासून एक वेळ या ठिकाणी आपण फास्ट मध्ये आता रिव्हिजन घेऊया फक्त. ओके, फास्ट रिव्हिजन या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत, ते देखील आपल्याला समजून घ्यायचे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र पहा, एकदम फास्ट रिव्हिजन या ठिकाणी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या अरिस्टॉटल यांची आहे. मानसशास्त्र हे वर्तनाशास्त्र हे कोणी म्हटलं तर जे.बी. वॅटसन यांनी हे म्हटलेलं आहे. ओके, वॅटसन यांनी हे म्हटलेलं आहे. त्यानंतर मानवी स्वभावाचा अभ्यास हे गॅरेट यांनी सांगितलेला आहे. अनुभवाच्या सहाय्याने वर्तनात होणारे प्रगतीशील बदल म्हणजे अध्ययन होय हे कोणी म्हटलं ते स्किनर यांचं म्हणणं आहे. ओके, कोणी सांगले आहे? स्किनर यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये म्हणजे बदलत्या पर्यावरणाशी जुळून घेण्याची क्षमता ही प्रिंटर यांनी म्हटलं आहे. कोणी? प्रिंटर यांनी हे म्हटलेलं आहे. यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता होय टर्मन यांनी म्हटलेलं आहे. व्यक्तीच्या जन्मजात क्षमतांचे नैसर्गिक प्रगतशील आणि पद्धतशीर विकसन म्हणजे शिक्षण होय ही व्याख्या पॅस्ट्रोलॉजी यांनी केलेली आहे. व्यक्तीच्या शारीरिक मानसिक संरचनेत गुणात्मक आणि गुणात्मक बदल म्हणजेच विकास होय ही संकल्पना कोणाची आहे? ती हरलॉक यांची ही संकल्पना आहे. ओके, वृद्धी म्हणजे शरीराच्या आकारमानात, वजनात आणि उंचीत होणाऱ्या संख्यात्मक बदल होय ही फ्रँक यांची व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे नवीन ज्ञान, नवीन प्रतिक्रियांचा आणि संपादन करण्याची प्रक्रिया होय ही व्याख्या ही कोणी केली? वुडवर्थ यांनी केली आहे. मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानवी संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे हे कोणी म्हटले आहे? ते क्रो आणि क्रो यांनी म्हटलेलं आहे. व्यक्तीच्या अंतर्गत गुणांचे व वैशिष्ट्यांचे गतिमान संघटन म्हणजे व्यक्तिमत्व हे ही सुप्रसिद्ध व्याख्या कोणाची आहे? ही G.W. ऑलपोर्ट यांची व्याख्या आहे. बुद्धिमत्ता म्हणजे उद्दिष्टपूर्ण कृती करण्याची आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता हे कोणी म्हटलंय? तर डेव्हिड वेल्सनर यांनी म्हटलेलं आहे. अनुभवातून वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन हे कोणी म्हटलंय? ते हिलगार्ड यांनी म्हटलेलं आहे. मानसशास्त्र हे जाणीवेच्या अवस्थांचे शास्त्र आहे ही व्याख्या कोणाची आहे? ते विल्यम हुंट आणि विल्यम जेम्स यांनी केलेली आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही त्रिध्रुवीय असा विचार कोणी मांडला? तर जॉन डुई यांनी मांडला. शिक्षणाची प्रक्रिया ही द्विध्रुवीय असं कोणी म्हणले आहे? तर ऍडम्स यांनी हे म्हटलेलं आहे. भावना म्हणजे व्यक्तीची क्षुब्ध आणि खळबळ असलेली अवस्था असं कोणी सांगितलेलं आहे? ते वुडवर्थ यांची व्याख्या आहे. किशोरावस्था हा प्रचंड वादळ, ताणतणाव आणि विरोधाचा काळ आहे ही कोणी विधान केलेलं आहे? स्टॅनली हॉल यांनी हे विधान केलेलं आहे. अध्ययन ही सराव आणि अनुभवातून वर्तनात घडून येणारी सुधारणा होय असं कोणी म्हटले आहे? तर हे गेट्स यांनी म्हटलेलं आहे. बुद्धीचा द्विकारक सिद्धांत म्हणजे बुद्धीचा द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडला? ही व्याख्या कोणाची आहे? या मांडताना S1 आणि S2 जे काही सामान्य घटक आणि विशिष्ट घटक हे कोणी सांगितलेलं आहे? ते चार्ल्स स्पियरमन यांनी सांगितलेलं आहे. सृजनशीलता म्हणजे अपूर्व आणि नाविन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती करण्याची क्षमता अशी व्याख्या कोणी केली आहे? ही विद्यार्थी मित्र ही सर्वांनी केली आहे. गिलफोर्ड, टॉरेन्स आणि डेव्हट्रॉल यांनी देखील केली आहे. प्रेरणा ही अशी शारीरिक आणि मानसिक अवस्था आहे जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते ही व्याख्या कोणाची आहे? ही गिलफोर्ड यांची आहे. मानवी मनाचा अचेतन भाग मानवी वर्तनाचा मुख्य चालक असतो हा सिद्धांत कोणी मांडला? सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेला आहे. बालक एका कोऱ्या पाठीसारखा आहे असं कोणी म्हटलेलं आहे? तर हे जॉन लॉक यांनी म्हटलेलं आहे. पहिले मानवी वर्तन, नंतर मानवी मन आणि जाणीव नष्ट झाली, आता फक्त वर्तन शिल्लक राहते. हे मानसशास्त्राच्या विकासाबाबत प्रसिद्ध विधान कोणाचे आहे? तर वुडवर्थ यांचं आहे. सूत्र देखील आहे बिहेवियर मानवी वर्तन. ओके, त्यानंतर स्टिम्युलेशन रिस्पॉन्स. ओके, हे नष्ट झालं तर या ठिकाणी काय राहतं? फक्त बिहेवियर राहतं असं म्हटलेलं आहे. स्मरण म्हणजे पूर्वी शिकलेल्या गोष्टींचा सरळ उपयोग करणे होय ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या देखील वुडवर्थ यांची आहे. विस्मरण ही एक सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे ज्यात अप्रिय गोष्टी दाबल्या जातात असं कोणी म्हटले आहे? तर सिग्मंड फ्राइड यांनी म्हटलेलं आहे. मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली व स्पष्ट केली? तर या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी सगळ्यात पहिले ही संकल्पना मांडली. बुद्ध्यांक म्हणजे IQ काढण्याचे सूत्र सर्वप्रथम कोणी सांगितले? तर हे टर्मन यांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगितलं आहे? टर्मन यांनी हे सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचं सूत्र जे या ठिकाणी टर्मन यांनी दिलेलं आहे. बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय बरोबर शारीरिक भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100. अध्ययन उत्पत्तीमध्ये अभिजात अभिसंधान ही व्याख्या कोणी दिली आहे? इवान पॅव्लोव यांनी दिलेली आहे. कृत्रिम चेतनाही घंटा नैसर्गिक प्रतिसाद असतो लाल. साधक अभिसंधान म्हणजे वर्तनावर परिणामाद्वारे नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया हे कोणी सांगितलं? ते कबुतरावरती प्रयोग ज्यांनी केलता. कोणी केलता? स्किनर यांनी हे सांगितलेलं आहे. मर्मदृष्टी अध्ययन म्हणजे अचानक समस्येचे निराकरण करण्याची क्षमता होय. हा प्रयोग कोणी केला? तर हा प्रयोग कोहलर, मॅक्स वर्दीमेयर, कर्ट कोक्का यांनी केला. म्हणजे सगळ्यांनी हा प्रयोग केलेला आहे.
अध्ययनाचा प्रयत्न प्रमाण सिद्धांत कोणी मांडला तर थॉर्नडाईक यांनी हा मांडलेला आहे. ओके, अध्ययनाचा प्रयत्न प्रमाण सिद्धांत कोणाचा आहे? थॉर्नडाईक यांचा आहे. सामाजिक अध्ययन उत्पत्तीचे जनक कोणतं? अल्बर्ट बांदुरा आहे सामाजिक अध्ययन उत्पत्तीचे जनक आहेत. ज्ञानात्मक विकासच्या 4 टप्प्याचा सिद्धांत कोणी मांडला तर जीन पियाजे यांनी हा सिद्धांत मांडला. सांस्कृतिक सामाजिक दृष्टिकोन ZPD ची व्याख्या कोणी केलेली आहे? झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट लेव वायगोस्की यांनी केली आहे. नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला तर लॉरेन्स कोहलबर्ग. मनोसामाजिक सिद्धांत एरिक एरिक्सन. मानवतावादी मानसशास्त्र स्वप्रतिक्षीकरणची व्याख्या कोणी केली आहे तर या ठिकाणी अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक या ठिकाणी डॅनियल गोलमन यांना म्हटले जाते. बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत J.P. गिलफोर्ड. त्रिकुटी सिद्धांत जो आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देणारी ऊर्जा पुरवणारी शक्ती म्हणजेच प्रेरणा ही व्याख्या मॅकडुगल यांची आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत होणारा उपयोग ही व्याख्या कोणाची आहे? सोरेनसन यांची आहे. समान घटकाचा सिद्धांत हे अध्ययन संक्रमणाचे तत्व कोणी मांडले? ते एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडले. सामान्यीकरण सिद्धांत चार्ल्स वूड यांनी मांडला. कुप्रसिद्ध ज्यूक्स कुटुंबाचा अभ्यास करून अनुवंशावरती प्रभाव कोणी सिद्ध केला तर R.H. डगडेल यांनी केला. कॅलिका कुटुंबाचा अभ्यास करून मतिमंदत्वाचा आणि अनुवंशाचा संबंध जोडणारा शास्त्रज्ञ कोणतं? H.H. गोडार्ड हे आहेत. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपण बघितलेले होते. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे तुम्ही. ओके, टेलिग्राम चॅनलवरती आपली PDF आहे किंवा व्हॉट्सअपला 9518338472 या नंबरवरती मेसेज करून तुम्ही PDF देखील घेऊ शकता. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.